नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने चविष्ट झणझणीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहतोय। माझ्या घरी कसं वांग्याचं भरीत बनवलं जातं ना, ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। अगदी चविष्ट होतं हे भरीत आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट पद्धतीने बनवून तयार होतं। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर सर्वप्रथम इथे मी एक काळा वांग घेतलंय। तुम्ही गावरान वांग देखील या रेसिपीसाठी यूज करू शकता। तर सर्वप्रथम हे वांग स्वच्छ धुवून या पद्धतीने वांग्याला आपल्याला चिरा पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून वांग छान भाजलं जातं। आता आपण ज्या वांग्याला चिरा पाडलेला आहेत ना, त्यामध्येच आपल्याला या पद्धतीने मिरची टाकून घ्यायची आहे आणि 2 ते 3 आपल्याला लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं हे वांग भाजतानाच हे लसण आणि हिरवी मिरची देखील मस्त अशी भाजली जाते। आता वांग्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊ, म्हणजे वांग व्यवस्थित भाजलं जाईल। आता हे वांग आपल्याला गॅसवरती ठेवून सर्व साइडने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवरतीच हे वांग भाजायचं, जेणेकरून ते आतपर्यंत मऊ असं शिजतं। गॅस कुठेही मोठे करणार नाही आपण। एक 10 ते 15 मिनिटे लागतात। 10 ते 15 मिनिटांमध्ये वांग व्यवस्थित मऊसूत असं शिजून तयार होतं, तुम्ही बघू शकता। आता हे वांग आपण थंड करून घेऊ। इथे मी हे वांग थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता यावरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे। सोबतच आपण यामध्ये टाकलेली मिरची आणि लसण देखील आपण वेगळा करून घेऊ। वांग पूर्णपणे वरचं कवर काढून झालं ना की त्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आणि आपल्याला या वांग्याला मॅश करून घ्यायचं आहे। वांग्याचं देठ मी इथं काढून घेतलंय आणि त्याला फोर्कच्या साहाय्याने मी मस्त असं मॅश करून घेणार आहे। तुम्ही मॅशरने देखील वांग मॅश करून घेऊ शकता। वांग मस्तपैकी मॅश झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ती फ्राय केलेली हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि 1 चमचाभर मीठ घालायचं आणि सर्व जिन्नस मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा ठेचा बनून तयार आहे। तयार ठेचा आपल्याला मॅश केलेल्या वांग्यावरती घालून घ्यायचा आहे। हा ठेचा मी वांग्यावरती घातलाय। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात आपण घालूया। कांद्याच्या पातीची चव खूप छान येते भरत्यामध्ये। सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा देखील बारीक चिरून घालायचा। कच्चा कांदा खूप मस्त चव देतो भरत्यामध्ये। आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता या भरत्यासाठी आपण एक खमंग असा तडका बनवून घेऊया। तर काय करायचं, एका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करायचं। तेल छान तापलं ना की त्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालायची। सोबतच 1 चमचाभर मोहरी घालायच्या। मोहरी छान तडतडल्या ना की 1 चमचाभर जिरं देखील घालू। जिरं पण छान असं फुलू देऊया। तुम्ही बघू शकता जिरं छान असं फुललंय। आता फोडणीलाच आपण थोडासा ओवा घालूया। ओवा का बरं घालायचा, कारण वांग वातळ असतं आणि त्याच्याने वात वाढते। जर आपण वांग्यामध्ये ओवा घातला ना तर वात वाढत नाही, म्हणून आवर्जून वांग्याच्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही वांग्याच्या पदार्थामध्ये ओवा आवर्जून घाला। सोबतच यामध्ये जाईल 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 1 मोठा चमचा तीळ। तीळने आपल्या या भरत्याला फ्लेवर खूप जबरदस्त येतो, तर नक्कीच घाला। आता गरमागरम तडका आपल्याला भरत्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा एकत्रित करून घ्यायचा आहे। आणि सर्वात शेवटी यावरती लिंबू पिळायचं। कांदा, लिंबू, हिरवी मिरची याचा फ्लेवर भरत्यामध्ये जबरदस्त उतरतो आणि हा आपला भरता चवीला अगदीच जबरदस्त लागतो। तर इथे आपला चविष्ट असा सोप्या पद्धतीचा वांग्याचा भरता किंवा वांग्याचं भरीत बनून तयार आहे। चवीला अगदी भन्नाट लागतं हे भरीत। पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। जर तुम्ही नेहमीचं वांग्याचं भरीत खाऊन कंटाळा आहात तर या पद्धतीचं वांग्याचं भरीत तुम्ही एक वेळ नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।